लोकसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार सहमतीने ठरवणार। राजनाथ सिंह यांच्यावरती उमेदवारी संदर्भात सहमती घडवण्याची जबाबदारी। लोकसभेचा अध्यक्ष भाजपचाच, उपाध्यक्षपद मात्र एनडीएच्या घटक पक्षाला देणार, भाजपमधल्या सूत्रांची माहिती। उद्या दिल्लीमध्ये भाजपची बैठकीसाठी महाराष्ट्रामधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 2 केंद्रीय मंत्र्यांवरती मोठी जबाबदारी। भूपेंद्र यादव भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी, तर अश्विनी वैष्णव यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक सहप्रभारी म्हणून नियुक्ती। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्ती। त्यानंतर राज्य भाजपमध्ये सुद्धा मोठे बदल होण्याची शक्यता। भाजपला राज्यामध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे मोठे बदल होणार। भाजप लोकसभेच्या पराभवानंतर राज्यातील पराभूत मतदारसंघांचा घेणार आढावा। प्रमुख नेत्यांवरती मतदारसंघामध्ये जाऊन पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी। लोकसभेचा स्ट्राईक रेट पाहता राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता। पवार गट महाविकास आघाडीकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार। लोकसभेमध्ये राष्ट्रवादीनं मोठं मन दाखवून सेनेला जास्त जागा दिल्या। आता विधानसभेमध्ये महाविकास आघाडीनं राष्ट्रवादीला जास्त जागा द्याव्यात। आमचे 85 आमदार निवडून आणण्याची इच्छा आहे, रोहित पवार यांनी व्यक्त केली भावना। पुण्यातल्या विधानसभेच्या जागांवरून ठाकरे गट आणि शरद पवार गट रस्सीखेच। राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचाही 6 जागांवरती दावा। पुण्यातल्या 8 पैकी 6 विधानसभा आम्हाला लढायला मिळाव्यात, ठाकरे गटाचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे यांची मागणी। कोथरूड कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगाव शहरी मतदारसंघ मिळावा असं मोरेंचं पत्र। विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्झिमम विदर्भावरती खास लक्ष देणार, तर भास्कर जाधव यांच्यावरती याची जबाबदारी देणार। माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसणार। नरेंद्र पाटील यांचा महायुतीला घरचा आहेर। अण्णासाहेब पाटील महामंडळाचे 61 कर्मचारी काढल्यामुळे कर्ज परताव्यावरही परिणाम होणार। मुंबईमध्ये समता परिषदेच्या बैठक संपन्न। बैठकीमध्ये निवडणुकीच्या निकालावरती सविस्तर चर्चा झाल्याची मंत्री छगन भुजबळांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। तर SC/ST प्रमाणे ओबीसींनाही निधी मिळावा, तो निधी मिळवण्यासाठी जातनिहाय जनगणना महत्त्वाची, भुजबळांची माहिती। उद्धव ठाकरे यांच्या शनिवारच्या पत्रकार परिषदेला प्रकाश आंबेडकर यांची X माध्यमावरती उत्तर। ठाकरेंचं वक्तव्य गरज सरो वैद्य मरो याचं उत्तम उदाहरण। दलित, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चनांनी ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मतं दिली, पण हे सर्व त्यांच्या खिसगणतीतही नाही। आंबेडकरांची पोस्ट। अजित पवारांचं कुटुंब वेगळं आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंब वेगळं। रोहित पवारांनी अजित पवारांसंदर्भात केलं स्पष्ट। काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या संदर्भात बोलताना आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत असं म्हटलेलं होतं। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये मतमोजणीच्या 19व्या राऊंडनंतर आमची मतं मोजलीच नाही, अनिल परब यांचा आरोप। ARO आणि आमच्या मतांमध्ये 650 मतांचा फरक, परबांचा दावा। मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणीमध्ये कथित गैरव्यवहार प्रकरण, मतमोजणीनंतर मोबाईल बदलले, अनिल परब यांचा आरोप। तर मोबाईल कुणी वापरावा याचा नियम देशभर सारखा असावा, परब यांचं मत। मुंबई उत्तर पश्चिम निकालाच्या विरोधात कोर्टामध्ये जाणार, कोर्टाकडे फेरमोजणीची मागणी करणार, अनिल परब यांचं वक्तव्य। निवडणूक आयोग भाजपच्या नियंत्रणामध्ये नसतं, तर 40 जागाही आल्या नसत्या, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप। रवींद्र वायकरांचा निकाल रहस्यमय आणि संशयास्पद, वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखा, खासदार संजय राऊत यांचं आवाहन। कायदेशीर सल्ला घेऊन संजय राऊत यांच्या विरोधामध्ये कारवाई करणार, भाजपचे नेते निलेश राणे यांचा इशारा। संजय राऊत यांनी नारायण राणे यांचा विजय हा पैसे वाटून झाल्याचा केलाय आरोप।
महाविकास आघाडी म्हणजे खोटं नरेटिव्ह पसरवण्याची फॅक्टरी। लोकसभा निवडणुकीनंतर रोज एक खोटं पसरवण्याचा प्रयत्न होतोय। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांची महाविकास आघाडीवरती टीका। मोबाईलद्वारे ईव्हीएम ऑपरेट होत नाही। ज्या वर्तमानपत्रानं बातमी छापली होती त्यांनी माफी मागितली, त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या नेत्यांनी माफी मागावी। खासदार संजय राऊत यांच्यावरती संजय निरुपम यांची टीका। कोकण पदवीधरमधून रमेश कीर यांना निवडून आणणार। विनायक राऊतांकडून विनायक राऊत यांनी व्यक्त केला रमेश कीर यांच्या विजयाचा विश्वास। मागच्या 12 वर्षांमध्ये पदवीधरांच्या मूळ प्रश्नांकडे निरंजन डावखरे यांचं दुर्लक्ष। याच मुद्द्यावरती भर देऊन निवडणूक लढणार आणि जिंकणारही। काँग्रेसचे उमेदवार यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त। विधानसभेच्या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजे। हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांची प्रतिक्रिया। शरद पवार पुन्हा 3 दिवसीय बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर। बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा झाल्यानंतर शरद पवार पुन्हा तालुक्याच्या दौऱ्यावर। बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार एकनाथ खडसे यांनी घेतलं संत गजानन महाराज यांचं दर्शन। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 19 आणि 20 जून अशा 2 दिवसांच्या नाशिकच्या दौऱ्यावर। 20 जूनला पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये राज ठाकरे कुटुंबियांसह सहभागी होणार। त्र्यंबकेश्वरमधील मंदिरातील प्रकार आणि जिल्हाधिकारी दौरा यांचा काहीही संबंध नाही। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांना धक्काबुक्की झाल्याच्या आरोपानंतर मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांची माहिती। जालन्यामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली। डॉक्टरांकडून उपचार घेण्याची विनंती। हाकेंचा उपचाराला नकार। वडीगोद्री येथे हाकेंचं आंदोलन। बोगस कुणबी नोंदी रद्द करा, ओबीसींची जनगणना करा यासह ओबीसींच्या आर्थिक विकास महामंडळासाठी आर्थिक तरतूद करण्याची लक्ष्मण हाकेंची सरकारकडे मागणी। जालन्याच्या वडीगोद्री येथे जात अतुल सावे, भागवत कराड, संदीपान भुमरे यांनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट। 5 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पाठवा। भागवत कराड यांची हाकेंना विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।